दिस इज मोस्टली मेसी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. गौरी गणपतीच्या वेळेला आमच्याकडे गौरींची मूर्ती बसते आणि आम्ही त्याचं डेकोरेशन आम्ही घरीच करतो. या वर्षीचं डेकोरेशनची ही व्हिडिओ आहे. आय होप तुम्हाला यातून आयडिया मिळेल आणि आम्ही ज्या चुका केल्या त्या सुद्धा तुम्हाला कळतील आणि त्या कशा अवॉइड करायच्या आणि आम्ही काय जुगाड केले हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कराल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली आमची आयडिया. आणि ह्याच्या आधी सुद्धा मागच्या वर्षीची सुद्धा एक व्हिडिओ अपलोडेड आहे, तुम्ही ती सुद्धा जाऊन बघा. चला आपण व्हिडिओ बघूया. या वर्षी आम्ही कोल्हापूरची महालक्ष्मीचं 3D डेकोरेशन करायचं ठरवलं. मागच्या वेळेला नथ बनवली होती, यावेळेला छान साडी नेसून महालक्ष्मीचं आपण 3D डेकोरेशन करूया. त्यासाठी आम्ही PVC पाईप जो DIY केला होता तोच पुन्हा लावला आहे, जो मागच्या वर्षीसुद्धा केला होता. आणि कार्डबोर्डवर छान व्यवस्थित त्याचं आउटलाईन ड्रॉ करून मुखवटाचं आम्ही कटिंग केली आहे. आणि कानाच्या ह्याला गोल्डन कलरचा फॉईल टाईप हा जो क्राफ्ट पेपर होता तो स्टिक केला ह्याला. आणि हे एमसील हे कोणत्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल होते. हे मिक्स करायचं असतं आणि मग ते हळूहळू हार्ड होतं. आणि ह्याने आम्ही डोळे, नाक, होठ आणि चंद्रकोर असं 3D इफेक्ट देण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट कार्डबोर्डवरच चिटवलं, ते चिटून गेलं. इथे आम्ही हळद हे करतोय कारण पिवळा कलर खूपच ब्राईट होता आणि हळदचा फील पण आला पाहिजे है ना. रिअल हळद आम्ही लावतो. हे फेविकॉल आणि मग अशी काळे झालेले आहात, आता पिवळे झालेले आहेत. नवरा कुठे आहे माझा? नवरा कुठे आहे? देवी नवरा दे. मुखवट्याप्रमाणे काळा कलर आम्ही मारत होतो आणि एमसीलवर कलर नव्हता केला, फक्त डोळ्यांचा इफेक्ट दिला होता. बाकी सगळं ब्लॅकच ठेवलं होतं आणि चंद्रकोर लाल केली होती आणि नथ लावली होती. त्याच्यानंतर हे कार्डबोर्ड आहे, हे बिकॉज साडी खूप वजन होईल, ती मागे मागे जाईल आणि ती वरती अशी व्यवस्थित राहण्यासाठी आम्ही हा कार्डबोर्ड सपोर्टसाठी लावला होता. ह्याचा पण आम्ही जुगाडच केला कसा. हे थर्माकॉल टाईप गोष्ट आहे जी ह्याच्यामध्ये ACच्या बॉक्समध्ये आली होती. बॅकग्राऊंडसाठी फोम शीटला ह्याच्यावर आम्ही स्टॅपल केलं. फ्रंट ऑर्नामेंटवाला पार्टसाठी ब्लाऊज पीसवर गोल्डन कलरची लेस फॅब्रिक टेपने आम्ही स्टिक केली. मुखवटा आणि हे सगळं असं जॉईन करून घेतलं विथ द हेल्प ऑफ डबल टेप. त्यानंतर लाकडाची अशी फ्रेम बनवून घेतली ज्याच्यावर साडी आपली आणि मुखवटा वगैरे सगळं राहील. साडीला आधी हाफमध्ये फोल्ड केली आणि त्याच्या भरपूर प्लेट्स बनवल्या आणि सेफ्टी पिनने सिक्युअर केल्या. पदराचा पार्ट आम्ही मोकळा ठेवला आहे, तो आपण नंतर लावूया. आणि असं सेफ्टी पिनने आपण एक शेप दिलेला आहे आणि एका दोरीच्या साह्याने ते सगळं आपण घट्ट बांधून घेतलं. आणि तीच बघा ही दोरी इथे दिसते. पुढचा कार्डबोर्ड व्यवस्थित राहण्यासाठी हा बॉक्स जसा आम्ही बांधून घेतला आणि त्याच्यावर डबल टेप लावून आम्ही ते चिटकवायचा प्रयत्न केला. ते डबल टेप चिट्टेल असं ते मागचं मटेरियल नव्हतं. हमारा प्लान फ्लॉप हो गया तो हम इसके ऊपर लगा गए पेपर. झालेला फ्लॉप प्लॅन काढायला पॅन काही काम वाढवून ठेवलेलं आहे म्हणून बोललेलं नको काढू. कचरा देतात. मग आम्ही आमच्या हातात जी टेप मिळेल त्याने आम्ही ते चिटवून टाकलं, लिटरली चिटवून टाकले. आणि हे किती राहील काय राहील माहीत नाही. त्याच्यानंतर ही जी गोल्ड शीटची जी बॅकग्राऊंड बनवलं होतं ते आम्ही हे टॅगच्या सहाय्याने लिटरली लटकवलं आहे आणि बाकीचे फ्लावर्स लावून घेतले ते, सो दॅट जे काही जी PVC पाईप होते ते लपून जातील. आणि हे जे दोरीच्या साह्याने ते लाकडाची फ्रेमला आहे ना ते गच्च बांधून घेतलं जेणेकरून आम्ही ही जी साडी आणि हे सगळं आहे ते आम्ही हँग करू शकू. आणि त्या PVC पाईपलाच आम्ही ती हँग केली होती. आणि आता जो पदर मोकळा सोडला होता त्याने व्यवस्थित आपण ते लावून घेऊया. टू बी ऑनेस्ट आम्ही जे काही मुखवटा बनवला किंवा पुढचं ऑर्नामेंटसाठी जे काही कार्डबोर्ड कापलं आणि साडीचं हे सगळं आम्ही प्रपोर्शन अजिबात मापून मोजून घेतलं नव्हतं, त्यामुळे थोडंफार वरती खालती झालं होतं, मान्य आहे. माझे लेसेस पण कमी पडले, बट हे अल्टिमेटली खूप सुंदर डेकोरेशन झालं होतं. आम्हाला जवळजवळ 4-5 तास लागले टाईमपास करत करत आम्हाला एक. आमच्याकडे हे डेकोरेशन सगळ्यांना आवडलं, पण तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.